तर नमस्कार विद्यार्थी मित्र हो, पुन्हा एकदा 8वीच्या संस्कृत विभागामध्ये आपलं स्वागत आहे. वेलकम बॅक. तर आपण आता पुढचा पाठ हे घेणार आहोत. प्रश्नार्थक सर्वनामांचे आपले जे काही उपविभाग होते ते झालेले आहेत. तर आता आपण पाठ क्रमांक 5 हा घेत आहोत. पान नंबर 12वर आहे. तर शीर्षक आहे अहम त्वम. तर आपण परिचयामध्ये पण हा जो काही भाग आहे तो घेतलेला अहम त्वम. तर त्याचाच पुढचा भाग हा इथं आहे पान नंबर 12वर. त्याचा रेफरन्स किंवा संदर्भ या ठिकाणी आहे की आपण परिचय पान नंबर 4वरती स्वतःचा परिचय आणि त्याचबरोबर दुसऱ्याचा अहम बालक अहम छात्र त्वम बालिका त्वम छात्र हे या ठिकाणी पण बघितलेलं. त्या ठिकाणी अहम आणि त्वमची आपली ओळख झालेली. अहम म्हणजे मी, त्वम म्हणजे तू. तर याचा तर त्याच्यातलाच आपला पुढचा भाग आपण बघणार आहोत. अहम आणि त्वम हे एकवचनी आहेत. तर यानंतर मी, आम्ही दोघे आणि आम्ही सर्व, त्याचबरोबर तू, तुम्ही दोघे, तुम्ही सर्व याला काय म्हणतात ते आपण या ठिकाणी सर्वनामांचा परिचय करून देणार आहोत. तर हा अहम त्वम हा भाग पान नंबर 12वरती आहे. तर त्यातली सगळी वाक्य नाही तर त्यातले शब्द आपण इथं समजून घेणार आहोत. 5.1, 2, 3 आणि त्याचा जो काही भाषा अभ्यास आहे तो आपल्याला थोडक्यात बघायचा आहे. तर आता आपण पुढे जाऊया. सगळेजण पान नंबर 12 उघडा तरच तुम्हाला नीट लक्षात येईल. आणि जे जे मी संदर्भ देईन त्या भाषासूत्र किंवा पान नंबरचा पण संदर्भ तुम्ही घ्या, म्हणजे तुम्हाला रेफरन्स समजून सोपं जाईल ते. तर 5.1 मध्ये अहम दिलेला आहे. तर यामध्ये दोन्ही पण अहम बालका आणि अहम बालिका अस्मी हे क्रियापद सेमच आहे. अहम पण हे सेम आहे, पण या दोन्ही याला पण एकच अहम हे लागलेलं. मी मुलगा आहे आणि मी मुलगी आहे त्या याच्यासाठी म्हणूनच अहम हे उभयलिंगी हे सर्वनाम आहे. काय काय जण तिन्हीलिंगी पण म्हणतात, पण नपुंसकलिंगी जे काय आहे न्यूट्रल तर ते स्वतःला ओळख किंवा हे निर्जीव असल्यामुळं ओळख करून देऊ शकत नाही. त्यामुळं दोन्ही लिंगी, उभय म्हणजे दोन्ही लिंगी तरी आहेत. पुल्लिंग आणि स्त्रीलिंगासाठी हे कॉमन आहे अहम आणि त्वम. तर अहम बालक हा असं म्हणजे मी मुलगा आहे, अहम बालिका असं म्हणजे मी मुलगी आहे. फक्त हे दोन शब्द या ठिकाणी बदलले. तर अहम मी आणि अस्मी म्हणजे आहे हे क्रियापद आहेत. वेगवेगळी क्रियापद आपण पण थोडक्यात बघणार आहोत. तर हे कॉमन आणि बाकी सगळे सर्व वाक्य ते समान आहेत. बाकीचे हे जे आहे कॉमन, बाकी सगळे हे दोन कॉमन आहेत. आणि बालिका बालिका जे पुल्लिंग स्त्रीलिंगाचे शब्द वेगळे घातले तरी त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. म्हणजेच हे उभय किंवा सर्वलिंगी आहे आणि त्यानुसार याला हे प्रत्यय लागतात. अहमला मी. मागच्या वेळी फक्त आपण बालक हा बालिका क्रियापद बघितलं नव्हतं, तर हे ते या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर पुढं पण हे दिलेलं आहे अहम बालका अहम बालिका. त्यानंतर पुढं दिनचर्या दिलेली आहे. अहम प्रभाते स्नानं करोमि, अहम प्रभाते शालां गच्छामि. तर अहम मी प्रभाते मध्यान्हे, प्रभाते म्हणजे सकाळी, सकाळी, दुपारी, सायंकाळी आणि रात्री. तर हे सप्तमी आहे. सप्तमीमध्ये इथं सप्तमी विभक्ती आहे, त्यामध्ये त्यावेळी अशा प्रकारे त्याचा अर्थ किंवा उच्चार होतो. तर इथं दिनचर्या दिली आणि कृतीमध्ये पण आपली दिनचर्या या प्रकारे लिहायची. आपण समय हा वेळ पण शिकलेलो आहे. इथं दिलेलं आहे की अहम प्रभाते स्नानं करोमि म्हणजे सकाळी मी स्नान करतो, आंघोळ करतो. अहम प्रातराशं खादामि म्हणजे बालिका ती मी नाश्ता किंवा न्याहारी करते. फक्त करते अशा प्रकारे बदल होतो. आणि मी दुपारी शाळेला जातो, मी सकाळी शाळेला जातो. याची सकाळची शाळा आणि ते थोडे शब्दांमध्ये बदल केलेले आहेत, त्यानुसार अर्थ बदलणार. पण महत्त्वाचं आपल्याला काय शिकायचं आहे, मी याला अहमला हे मी हे लागतं करोमि, गच्छामि. आणि याचा पण आपण अर्थ बघितला कोणत्या वेळी काय. तर आपण वेगवेगळ्या अशा प्रकारे क्रियापद आणि वेळ वेगवेगळी काढून अशी अनेक वाक्य करू शकतो. तर इथं कृतीमध्ये पण तेच आहे. छात्रा स्वदिनचर्या पंचवाक्येषु वदती. यानुसार आपण 5 वाक्यात आपली महत्त्वाची कार्य दिनचर्या जी लिहायची. तर अहम प्रभाते मी सकाळी एवढ्या वाजता काय करतो, करोमि. जात असेल तर गच्छामि येतं. अशा प्रकारे इथं वाक्य आहेत. कॉमन मी इथे दिले आहेत. खेळामी म्हणजे खेळतो, खेळते. करोमि म्हणजे करतो, करते. अशा प्रकारे ही वाक्य आहेत. तर अहम आणि त्यानंतरचं जे काही दुसरं आहे 5.2 मध्ये त्वम.
तर त्वम म्हणजे तू. तर हा भाग बघण्यापूर्वी इथला जो काही संदर्भ आहे मी तो सांगायचा आहे मला. तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा एक तर संदर्भ आहे की आपण परिचयमध्ये हे बघितलं आहे, सांगितलं आहे पान नंबर 4 वरती. तर त्यानंतरचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे रेफरन्स टू, संदर्भ दुसरा भाषासूत्र 1 मधला. भाषासूत्र 1 मधला हे जे काही पान पेज नंबर 16 आणि 17 हे फक्त तुम्ही ऐकल्याबरोबर वहीमध्ये लिहून पण घ्यायचा आहे संदर्भ, आणि त्याचबरोबर पुस्तकामध्ये बघायचं आहे. पान नंबर 16 आणि 17 उघडून जर बघितलं तर त्या ठिकाणी ही जी काही सर्वनामं बघितलीत आपण, प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष, तर याची जी काय पान नंबर 16 मध्ये संक्षिप्तमध्ये दिलेलं आहे. प्रथम पुरुष आपण बघितलं, सहा तो ते म्हणजे पुल्लिंगी आहे बघितलं, तो एक, तो, ते दोघे, ते सर्व, आणि एषा असेल तर हा एक, हे दोघे, हे सर्व. तर अशा प्रकारे फक्त उदाहरण दिलं पुल्लिंगीचं. त्याच्या खाली दिलंय ते म्हणजे मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष. तर उत्तम पुरुष म्हणजे फर्स्ट पर्सन आलं, इथं दिले उत्तम पुरुष लाल याच्यामध्ये. अहम म्हणजे मी, आवा म्हणजे आम्ही दोघं, इथं चित्र काढून पण दिलं, आणि वयम म्हणजे आम्ही सर्व. पान नंबर 16 उघडलं तरच ते चित्र आणि शब्द बघून हे समजेल, नाहीतर समजणार नाही. त्यामुळे पान नंबर 16 हे जे काही चित्र आणि हे बघा, आणि त्यानंतर 17 वरती हे प्रत्यय दिलेले आहेत. पान नंबर 16 वरती मी, आम्ही दोघे, आम्ही सर्व. तसंच मध्यम पुरुष त्वम, युवाम, युयम म्हणजे तू, तुम्ही दोघे, तुम्ही सर्व. हे नीट बघा, तुम्ही समजून घ्या. त्यानंतर आपण इकडे पलीकडच्या याच्यामध्ये हे बघणार आहोत इथं, पण त्यापूर्वी ही जी काही वाक्य आहेत ती नीट समजून घेतली पाहिजेत. तर हा जो काही संदर्भ आहे तो भाषासूत्र 1 मधला 16 आणि 17 मध्ये कोणत्या याला कुठला प्रत्यय लागतो तो पण इथं दिलेला आहे. पहिल्यांदा याच्या खाली इथं खाद धातू हे करून ती, तहा, ती, सी, ता, आणि मी, वाह, महा हे जे काही प्रत्यय आहेत जे पान नंबर 17 वर दिलेले आहेत. प्रथम पुरुष, नंतर पुढं एकवचन, द्विवचन आणि बहुवचन, अशा प्रकारे एकवचन, द्विवचन, बहुवचन. तर कोणत्याला कोणते प्रत्यय लागतात ते साध्या एका टेबल किंवा पुस्तकामध्ये दिलेलं आहे, आणि अतिशय नीट बघितलं तर सोपं आहे समजण्यासाठी. तर इथं आता आपण हे जे काही नीट तुम्ही दोन्ही पानावरचे बघा, आणि त्याबरोबर प्रत्येक क्रियापदाला हे प्रत्यय लागून कशा प्रकारे त्याची रूपं तयार होतात ते दिलेलं आहे या ठिकाणी. तर हा पण भाग भाषासूत्राचा आपण नंतर सविस्तरपणे घेणार आहोत. आता थोडक्यात आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. तर हा एक महत्त्वाचा संदर्भ आहे इथं. तर त्यानुसार आपण बघूया. इथं पुढं दिलेलं आहे की ज्या शिक्षिका आहेत त्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारतात या ठिकाणी. तर शिक्षिका ज्या आहेत छात्र, आता त्यानंतर कृतीच्या खाली शिक्षिका काय विचारतात, त्वम कुत्र वससी, तू कुठे राहतोस. त्वम म्हणजे तू, पुत्र म्हणजे कोठे. आता वससी या ठिकाणी झालं, आधी मी लागायचं, वसामी इथं, तर ते पण खाली आहे. तर उत्तर काय, छात्र अहम नाशिक नगरे किंवा अहम कोल्हापूर नगरे वसामी. आता इथं प्रश्न विचारताना वससी, खेलसी, त्यानंतर करोशी अशा प्रकारे प्रश्न विचारले गायसी. आणि उत्तर देताना काय वेळ आहे, तो जेव्हा येते त्यावेळी सी किंवा कठोर व्यंजन असेल तर श होतं, त्याचं रच्या पुढे श येतं, अशा प्रकारे न आलं तर. आणि उत्तर देताना बघा कसं दिलं, अहम नाशिक नगरे वसामी. उत्तर देताना या ठिकाणी करोमी, गच्छामी, वसामी अशा ठिकाणी आलं. त्वम कदा खेलसी, अहम सायंकाले सप्तवादने खेलामी. अहम येते त्यावेळी खेलामी आलेला आहे. त्वम जेव्हा येतं त्यावेळी वससी, आणि अशा प्रकारे इकडचे जे काय हे क्रिया, अहमला मी लागत आहे, त्वमला सी हा प्रत्यय लागतात. कठोर व्यंजनाच्या वेळी सीचं श होतं. इथं जसं करोशी वगैरे झालं त्या ठिकाणी. हे पुढचं पण आपण थोड्या वेळानं बघायचं आहे. तर हे कदा अध्ययन करोशी, तर मग अभ्यास कधी करतोस किंवा करते, छात्र आहे म्हणून करतोस. तर रात्र दशवादनपर्यंत अहम अध्ययन करोमी. इथं अहम नसलं तरी पण स्वतःबद्दल सांगतो त्यामुळे इथं करोमी आलेलं आहे. तर शिक्षिकामध्ये तो सम्यक गायसी, तू चांगला गातोस, पण चांगली सुंदर चित्रे आलिखसी म्हणजे काढतोस. अध्ययन अपि करोशी, अभ्यास पण करतोस. सत्यमेव त्वं आदर्श बालक. मग त्यामध्ये सगळे महत्त्वाचं हे जे काय करोशी, खेळसी, गायसी या क्रियापदाला मीच्या ऐवजी अहम असेल तर मी लागत आहे, त्वम असेल तर सी किंवा हे लागलेलं आहे.
कठोर व्यंजनाच्या वेळी श होत आहे त्याचं. तर अशा प्रकारे कृतीमध्ये दिलं की एकमेकांना असे प्रश्न विचारायचे, तू काय करतोस, मग त्वम जेव्हा प्रश्न विचारणार त्यावेळी सी हा प्रत्यय लागणार, वससी, केलसी, किम करोसी. आणि उत्तर देताना अहम असेल तर त्यावेळी अहम गच्छामी, वदामी, खेलामी. अहम असेल त्यावेळी मी, त्वम असेल त्यावेळी सी. हे जे काही प्रत्यय या ठिकाणी लागलेले आहे. तर भाषाभ्यास पण सोपा आहे, फक्त 6 छोटी वाक्य आहे. तर त्या ठिकाणी अहम किंवा त्वम योजायचे. अहम, त्वम हे जे काही शब्द आहेत ते योजायचे, म्हणजे योजा, इति असे शब्द. तर आपण पुन्हा सोपं सूत्र काय आहे, अहम असेल तर खेलामी वगैरे होणार. आता इथे खेलामी आहे त्यामुळं अहम, धावसी आहे त्यामुळं त्वम होणार, त्वम धावसी. त्याचबरोबर पठसी आहे त्यामुळे तिथं त्वम येणार. पश्यामी त्या ठिकाणी अहम होणार. दुसरा एक छोटा नियम आहे, तो म्हणजे अहम जेव्हा होतं त्यावेळी खेलामी आ होतोय. अहम त्या ठिकाणी गच्छामी, खेलामी आणि हे सगळे आहेत. तर त्या ठिकाणी हसामीचं मीच्या आधी आ होतोय त्या धातूच्या इथं बघा, खेलामी, पश्यामी, हसामी वगैरे. पण जेव्हा सी लावतो त्यावेळी धावासी वगैरे नाही होत, धावसी, तिथं अच राहत आहे. तर हे महत्वाचं आहे या ठिकाणी पण. आणि इथं पण बघितलं तर इथं वसामी होणार, तर इथं होतं ना वससी, तसंच होणार. खेलामी होणार, तर इथे येताना खेलसी, अ राहते, सी लागताना. मीच्या वेळी फक्त आ होतंय त्याचं, गच्छामी. तर हा व्याकरणाचा वेगळा नियम आहे, फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं की मी वहा महा जेव्हा लागतोय त्यावेळी करो, तर गच्छामी, गच्छा वहा, गच्छा महा. तर मी वहा महा ज्यावेळी लागतंय तर त्या ठिकाणी क्रियापदाला आ लागतंय. आणि सी था हे जे काय पुढच्या त्वमला एक वचन द्विवचन त्यावेळी अच राहत आहे. ते पण आपण नंतर बघूया. तर इथं जिथं सी आहे, हसामी, त्या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणी अहम येणार, किंवा अहमच्या ठिकाणी मी, त्वमच्या ठिकाणी सी येणार. हा सोपा नियम आहे. तर त्यानुसार आपल्याला अहम आणि त्वम हे शब्द फक्त त्या ठिकाणी रिकाम्या जागा भरून हे करायचे, वाक्य पूर्ण करायचे. तर आता याच्या पुढे 5.3 मध्ये एक वचन झालं, तर द्विवचन आणि बहुवचन हे पण आपल्याला बघायचं. आवाम आणि वयम हे अहमचं द्विवचन आणि बहुवचन आहे. अहम म्हणजे मी, आवा म्हणजे आम्ही दोघे, वयम म्हणजे आम्ही सर्व. तर यासाठी पण भाषासूत्र 1:16-17 वर जर बघितलं तर त्या ठिकाणी पण हे नीट समजतंय. चित्राचं सहज त्या ठिकाणी समजावून सांगितलेलं आहे. तर तिथं पण तुम्ही पॅरलली याच्या बरोबरच त्या ठिकाणी पण पहा, पान नंबर 16-17. तर अहम, आवा म्हणजे आम्ही दोघे, वयम म्हणजे आम्ही सर्व हे दिलेलं आहे. तर हे काय आहे, उत्तम पुरुष, म्हणजे इंग्लिशमध्ये पण फर्स्ट पर्सन म्हणतात. फर्स्ट पर्सनला इथं उत्तम पुरुष, मी, आम्ही दोघे, आम्ही सर्व, तर याला उत्तम पुरुष म्हणतात. तू, तुम्ही दोघे, तुम्ही सर्व याला मध्यम पुरुष म्हणतात. मध्यम, स्वतःला उत्तम पुरुष आहे, स्वतः उत्तम आहे हे कॉन्फिडन्स हे लक्षात ठेवायचं. तर मी, आम्ही वगैरे म्हणजे उत्तम पुरुष, तू, तुम्ही वगैरे म्हणजे मध्यम पुरुष. आणि आपण आधी जे शिकलोय तो, ते दोघे, ते सर्व, त्या दोघे, त्या सर्व, तर यामध्ये तिन्ही लिंग येतात, पुलिंगी स्त्रीलिंग, ते आपण आधी बघितलंय, एषा, एषा वगैरे, आणि तत् नपुंसकलिंग. तर त्याला ती, तहा, अंती हे लागतं, त्याला प्रथम पुरुष म्हणतात. तर हे पण या कोष्टकामध्ये सचित्र दिलेलं आहे. तर यामध्ये आता आपण बघूया, इथं काय दिलंय, आवाम लिखावहा. तर या ठिकाणी आम्ही दोघे लिहितो. तर जसं अहमला मी हा प्रत्यय लागतो तसंच आवामला वहा, आणि आम्ही सर्वला, वयमला महा हा प्रत्यय लागतो. म्हणजे लिखामी, लिखावहा, लिखामहा. आता इथं पण अहमला मी, पठामी, गच्छामी, खादामी, त्वमला सी, फक्त कधी कधी त्याचं सचं श होत आहे. आणि नंतर इथं वयमला महा, मी वहा महा, अशा प्रकारे हे लागतं. आणि त्वमला सी, तहा, थ. त्वम, तू एकटा असलास तर, तुम्ही दोघे असाल तर युवा लिखता, गच्छता, अशा प्रकारे युयम, अशा प्रकारे हे प्रत्यय लागतात. अहम म्हणजे मी एकटा, आवा म्हणजे आम्ही दोघे, वयम म्हणजे आम्ही सर्व, त्वम म्हणजे तू एकटा, तुम्ही दोघे, युवा म्हणजे तुम्ही दोघे, युयम म्हणजे तुम्ही सर्व. तर अशा प्रकारे हे आहे. आणि त्याला त्या
त्या प्रकारचे प्रत्यय लागतात. तर इथं पण दिलेलं आहे वरती, आवाम लिखावा म्हणजे आम्ही दोघे लिहितो, वयम लिखामहा म्हणजे आम्ही सर्व लिहितो. इथं बघा लिखाचं फक्त वहा आणि महा हे प्रत्यय लागले. आवाम लिखावा वयम आणि इथं धावा महा लागला. हे दोन्ही मुलं असू देत किंवा मुली असू देत, कुठला पण लिंग असू देत तरी तसंच राहणार. वयम लिखामहा आणि खाली काय दिलं वयम धावा महा म्हणजे आम्ही लिहितो, आम्ही पळतो. हे वर्तमान काळाचे, हे इथे या प्रकारे वर्तमान काळाचे प्रत्यय आहेत परस्मैपदाच्या वेळी. तर त्याप्रमाणे कृती करायची आहे. मी काय काय करतो, अहम गच्छामी, मग दोघं जण अहम गच्छावा, या प्रकारे एकवचन द्विवचन आणि बहुवचनाचे वाक्य करायचे. अहम, आवाम आणि वयम, तर अशा प्रकारची वाक्य करायचे. आणि 5.4 मध्ये त्याच्या पुढचं दिलेलं आहे इथं, त्वम, त्या पुढचं युवाम आणि युयम, हे 5.4 मध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. इथं 5.3 आणि इथं जर बघितलं तर हे या ठिकाणी इकडच्या बाजूला दिलेलं आहे. तर हे काय आहे, तू, तुम्ही दोघे, तुम्ही सर्व, तर त्याला हे प्रत्यय लागतात. क्रियापदाला सी, इथं धावामी, धावावा, धावामहा, तर इथं आ होत नाही, धावसी, धावता, धावत, हा आणि थ, तर त्यामुळे आ न होता धाव आहे तसंच राहतात. तर यामध्ये आता आधी सांगितलेला तो परत एकदा संदर्भ बघा 16-17चा, त्या ठिकाणी तुम्हाला हे स्पष्ट होईल चित्रासहित. आम्ही दोघे, आम्ही सर्व, 3 किंवा 3 पेक्षा जास्त असेल तर बहुवचन होतं. तू, तुम्ही दोघे आणि तुम्ही सर्व, 3 किंवा 3 पेक्षा जास्त इथं दाखवलं बोट करून पण. आणि त्यानुसार हे प्रत्यय पण पलीकडच्या पानावर दिलेले आहेत. वर्तमान काळाचे प्रत्यय पण 17 नंबरवर दिलेले आहेत पानावर. उत्तम पुरुषाला मी, वहा, महा, हे जे काय आपण बघितलं उत्तम पुरुष, आणि त्यानंतर मध्यम पुरुषाला सी, था, थ, हे प्रत्यय पण दिलेले आहेत. आणि इथं ती, हा, अंती, हे फक्त या क्रमानं होते, हे बरोबर क्रमानं दिले, प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष, तर या क्रमानं ॲक्च्युली याच्यामध्ये येतात. तर तो तसं होताना हा क्रम फक्त उलट होतो. आपण आता असं शिकतोय म्हणून हा क्रम या प्रकारे होतो, उलटा होतो. पहिल्यांदा ती, ता, अंती येत आहे, मग नंतर सीता, आणि निवाह, महा, अशा प्रकारे. आणि हे प्रत्यय लागून ही रूपं कशी काय तयार होतात ते पण या ठिकाणी दाखवलेलं आहे. ते पण आपण नंतर बघणार आहे. परीक्षेला एवढं सगळं विस्तृतपणे डिटेलमध्ये आत्ता सुरुवातीला येणार नाही, पण सामायला येणार. आत्ता थोडक्यात येणार आहे याच्याबद्दल छोटी वाक्य. तर इथं पण हे गण काय आहे, त्याचे रूपं कशी विकरण, ते आपण नंतर बघणार आहोत त्यावेळी. तर हा भाग याचे वर्तमान काळाचे प्रत्यय, आणि हे जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला हे समजेल. विशेष करून पान नंबर हे जे काही 16 आहे, याच्यातले जे काही चित्र आहे, पान नंबर 16वरची ही चित्रासहित दिलेलं आहे, ते पण पहा. तर आता आपल्याला फक्त पुढचा भाषा अभ्यास बघायचा आहे, कारण आता वेळ पण आपल्याकडे कमी आहे. 5.4 मध्ये हे जे आपण बघितलं, युवाम, युयम, तू, तुम्ही दोघे, तुम्ही सर्व हे बघितलं. त्वम पश्यसी, युवाम पश्यता, युयम पश्यत, म्हणजे तू पाहतोस, तुम्ही दोघे पाहता आणि तुम्ही सर्व पाहता. तर यामध्ये सी, था, थ, हे जे काही प्रत्यय फक्त पश्चाला लागलेले त्या क्रियापदाला. तर आता आपण भाषा अभ्यास थोडक्यात बघूया. 8-10 वाक्य असली तरी याच्यासारखंच, इथल्या भाषा अभ्यासासारखंच आपण नियम फक्त महत्त्वाचा समजून घ्यायचा आहे. तर यामध्ये अहम असेल त्या ठिकाणी मी हा प्रत्यय आला पाहिजे, आवाम असेल त्यावेळी वहा, वयम असेल त्यावेळी महा हा प्रत्यय आला पाहिजे क्रियापदात. त्वमला सी, युवामला थ आणि युयमला थ, युवामला थ हा विसर्ग येतात आणि युयमला थ नसतं. तर हे प्रत्यय यायला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. हे आपण कुठून बघितलं, संदर्भ पान नंबर 16 आणि 17वरती, प्रत्यय 17वरती. तर इथं काय फक्त पर्याय निवडायचे. अहमला उपविशामी येणार, अहमला उपविशामी. कारण दुसरा आहे क्रीडा महा आहे, तर महाला काय येणार, वयम येणार. हे फक्त या 6 मधलेच आपल्याला निवडायचे. 3 2 6 मधले काय आहेत ते. वयमला महा आलेला वयम येणार. तिसरं परत वयमला दोन्ही पण वयम आहे, त्या ठिकाणी इथं भ्रमा महा, नमा महा हे येणार, जसं वरती क्रीडा महा आहे त्यामुळे. तर आता आपण जिथे जिथे त्वम आहे, अहम आहे, हसामी, सोपं आहे.
6व्या याच्यामध्ये वध सी आहे त्यामुळं तोम येणार, तोम आणि सीचा. आता जरी जरा भासत असेल तरी पुन्हा तुम्ही टेबल आणि हे सगळं बघितलं तर त्यानुसार समजेल. आणि महत्त्वाचं ही वाक्य वहीमध्ये लिहायचे आहेत, प्रश्न क्रमांक उपप्रश्न क्रमांक लिहून लिहायचे. युवा या ठिकाणी काय आलं, त्वम वदसी युयम क्षिपथ. आता इथं क्षिपथ आहे त्यामुळे युयम आलं, क्षिपथ. त्यानंतर त्वम नृत्यसी, हे सोपं आहे, आपण आधी पण बघितलं अहम त्वमला. आता लिखत आहे त्यामुळे युवाम लिखत युवाम. आणि युयम पठथ इथं विसर्ग नाही आहे. तर हे सोपं समीकरण आहे. हे आम आणि त्वम तर आपण बघितलेलंच, आमला मी त्वमला सी लागतंय ते आपण इथं बघितलंय. फक्त आता म्हणजे 9 पैकी हे 2 आधी बघितले, आता याच्यावरच फोकस करायचं. हे पण लगेच सोडवता येईल, या 4 याच्यामध्येच सराव करायचा आपल्याला. तर हे बघितलं तर लगेचच समजेल. आता इथं पण क्रियापद रूप आणि लिखत ते आहे, ते आपण नंतर बघूया. तिथं पण त्वम आणि अहम आवाम वयम हे जे आहे ते 7 ते 12 पर्यंत आहे. तर तिथं पण आपण त्या प्रकारे लिहू शकतो. 6 ते 6 ते 10 म्हणजे इथं पुल्लिंगी स्त्रीलिंगी. ती रूपं कशी होतात ते आपण नंतर बघूया. आता फक्त भाषा अभ्यास बघा. क्रियापद रूपाणी वगैरे आपण ते युनिट टेस्ट नंतर सविस्तर पुन्हा बघणार आहोत. तर या ठिकाणी हा महत्त्वाचा विभाग आपण शिकलेला आहे. 5वा अहम आणि त्वम आणि मी आणि तू, त्याचबरोबर द्विवचन दोघे आणि सर्व. आणि त्याला प्रत्यय कोणते लागतात ते पण बघितलं आणि हा संदर्भ पण बघितला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा पेज नंबर 37 हा एक फक्त संदर्भ मला सांगायचा आहे. तर पान नंबर 37 बघा तुम्ही, सर्वनाम आहे त्याच्यामध्ये. तर त्या ठिकाणी काय, हा भाषाभ्यास भाषासूत्र 2 आहे. भाषासूत्र 2 मध्ये नामं आहेत आणि पुढं सर्वनाम आहेत. आपण नामं बघितलेली देव वनमाला. आणि त्यानंतर पान नंबर 37 वर खालती आहे बघा, पान नंबर 37 वर इथे या खालच्या बाजूला अहम. आणि हे जे काय सर्वनाम आहे या ठिकाणी, तर उत्तम पुरुषवाचक सर्वनाम त्रिशू लिंगेशु म्हणजे तिन्ही लिंगामध्ये समान चालतंय. वापर जास्त करून 2 लिंगामध्ये होतो, पुल्लिंगी स्त्रीलिंगी याच्यामध्ये. आता मध्यम पुरुषवाचक अस्मद आणि युष्मद याची नावं आहेत, ते शिकायची वेळ आली तर आपण बघूया. आता फक्त आपण संदर्भ म्हणून पाहतोय. तर इथं बघा त्याचं फक्त आता प्रथमा हे बघितलं आपण. प्रथमा एकवचन द्विवचन बहुवचन, आम आवाम वयम प्रथमा, त्वम युवाम युयम प्रथमा. तर हे उत्तम पुरुषवाचक आहे, इथे दिलंय म्हणून उत्तम पुरुषवाचक सर्वनाम अस्मद. तर याचंच नाव अस्मद आहे. आम आवामला अस्मद म्हणतात, अस्मद सर्वनाम. आणि हे आहे ते युष्मद सर्वनाम. इथं पण आपण बघितलं आहे सर्वनाम इकडं. तर हे पण सर्वनाम आहे. तर त्याची जी काही विभक्ती आणि रूपं आहेत, जशी नामाची रूपं होतात तशी सर्वनामाची पण रूपं आहेत. त्याचे अर्थ काय आहेत ते आपण त्यावेळी बघणार आहोत. तर हे फक्त संदर्भासाठी मी आत्ता दिलेलं आहे. तर त्याला जसं मराठीमध्ये पण द्वितीया तृतीयाला वेगवेगळे प्रत्यय लागतात, सला ते सलाना ते ने आणि अशा प्रकारे. आणि त्याचे अर्थ आहेत ते पण आपण नंतर पाहणार आहोत. आता फक्त हे संदर्भ म्हणून या ठिकाणी दिलेले आहे. त्याचं फक्त प्रथमा बघायचं आहे. प्रथमा एकवचन द्विवचन, इथं पण प्रथमा एकवचन द्विवचन बहुवचन. आणि आत्ता आपण फक्त त्याला प्रत्यय कोणते लागतात ते बघितलं. तर हा संदर्भ पण तुम्ही बघा. आणि जास्त महत्त्वाचा हा संदर्भ आहे तो म्हणजे भाषासूत्र 1चा. भाषासूत्र 2चा फक्त ते नंतर कोष्टक थोडक्यात बघण्यासाठी दिलेलं आहे. तर हे जे काय आज आपण शिकलो भाषासूत्र, विशेष करून भाषासूत्र नाही भाषा अभ्यास, इथला पण भाषा अभ्यास, इथला भाषा अभ्यास, त्याची वाक्य पूर्ण लिहून घ्यायचे आहेत आणि समजून घ्यायचे आहेत या नियमानुसार. अहम असेल तर मी लागतंय, त्वम असेल तर सी लागतंय. हे जे काय आपण बघितलं त्या कोष्टकानुसार प्रत्यय आणि हे जे काही रूप आहेत आणि सचित्र दिलेलं आहे, चित्र असेल तर ते तुम्ही समजून घ्या आणि वाक्य लिहून घ्या त्यामध्ये. आणि जर ती वाक्य नीट समजून लिहिली तर तुम्हाला सराव पण होईल. पुढे आपल्याला तेच प्रत्यय पाठ पण करायचे. ती तहा अंती, सी तहा थ, मी वाहा महा. हे जे काय वर्तमान काळाचे प्रत्यय ते पाठ झाले तर ते यानुसारच आहे. अहम आवाम वयम त्वम युवाम युयम याच्यासाठी. तर हे पहिल्यांदा लिहून वेळच्या वेळी तुम्ही हा जो काय गृहपाठ आहे, होमवर्क आहे, ते कार्य वाक्य पूर्ण करा म्हणजे तुमच्या डोक्यात पक्क बसेल, समजेल.
आणि ज्या त्यावेळी मी जो काही संदर्भ सांगतो तो पण तो संदर्भ पुस्तकामधलं पेज नंबर ओपन करून तो बघत जावा तुम्ही, म्हणजे समजून येईल तुम्हाला. नाहीतर तुम्ही आळस केला किंवा पुस्तक नीट संदर्भ नाही घेतला तर समजणार नाही, असून पण समजणार नाही. तर ते पण करा आणि भाषाभ्यास ही वाक्य पण आहे त्याचबरोबर भाषाभ्यास पूर्ण करा, जेणेकरून तुम्ही अपडेटेड राहा. तर फार फार धन्यवाद. हा विषय थोडासा मागच्या वेळेसारखाच हे होता, त्यामुळं थोडा व्हिडिओ 22-25 मिनिटाचा झाला आहे. तरी तुम्ही पेशंटली पहा आणि समजून घ्या. नाही समजलं तर पुन्हा व्हिडिओ त्या ठिकाणी पाहून तो संदर्भ तुम्ही घ्या आणि पुस्तकातला पण संदर्भ घ्या, जेणेकरून तुम्हाला अधिक सोपं जाईल. तर थँक्यू व्हेरी मच फॉर युअर पेशन्स. पुन्हा एकदा धन्यवाद.